नरेंद्र सोनवणे असतील स्ट्राईकला, अक्षय असतील नॉन स्ट्राईकला, सागर असतील गोलंदाजीला. पहिला चेंडू आणि पहिली धाव इथे आलेली आहे. पंचांचा इशारा मात्र आपल्याला दिसत नाहीये, म्हणजे पंचांचा इशारा येतोय. लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव येईल. सन्मानासोबत खेळलाय फटका. यावेळेस चांगला शॉट खेळताना दिसत आहेत. ग्राउंडेड शॉट, सिंगल धाव पूर्ण होते. सिंगल सोबत मात्र आता दोन्हीही फलंदाजांचं खातं उघडलेलं दिसतंय. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 3 धावा संघासाठी आलेल्या आहेत. यावेळेस मात्र फलंदाजाला अपेक्षा होती की चेंडू सडी घेईल, परंतु सागर कायम फलंदाजाच्या एक पाऊल पुढे असतात. सागर चौधरी हे देखील टेनिस बॉल क्रिकेटचे बादशाह आहेत. फलंदाजाच्या मनातील रणनीती समजतात. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला कव्हर्सच्या खेळाडूकडे जाताना आपण बघतोय. जोपर्यंत चेंडू खेळाडूकडे जाईल तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होते. 4 धावा पूर्ण होत आहे. शेवटचा चेंडू असेल सागर यांच्या या पहिल्या महत्वपूर्ण षटकातला भारत प्रिंटर्स संघातर्फे. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती. 4 धावा आपल्याला धावसंख्येवर दिसत आहे, ज्यामध्ये एक धाव ही लेग बाईसच्या माध्यमातून आलेली आहे. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आपल्या समोर येत आहेत सचिन चौधरी. आपल्या या करिअरचा क्रिकेटचा भला असा मोठा अनुभव घेऊन येतात सचिन चौधरी. राष्ट्रीय स्तरावर देखील अतिशय दमदार अशी कामगिरी केली आहे. फक्त आपल्या जळगाव शहरासाठी नाहीच, तर आपल्या या महाराष्ट्र राज्यासाठी. महाराष्ट्र राज्यासाठी देखील त्यांनी आपल्या कामगिरीने नाव कोरलेलं दिसतं. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलेला दिसतोय. सचिन यांच्याकडनं मात्र यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आणि षटकार इथं मात्र जातोय. तर साधारण आवाज ठेवायचा आहे आपला. फक्त हा तेली परिवार इथं बसलेला आहे, तेवढ्यांना जरी गीत ऐकू गेलं तरी सर्व आनंदी असतील इथे. अपील जोरदार होते. सचिन चौधरी यांचा मात्र हा गोंधळात टाकणारा चेंडू होता. यावेळेस मात्र जागा बनवून हा फटका कव्हर्सच्या दिशेवरून खेळायचा होता, परंतु सचिन चौधरी पुन्हा एकदा मात्र एक पाऊल पुढे दिसले आपल्याला. चेंडूला मात्र दूर ठेवलं फलंदाजापासून. डॉट बॉल असेल. घुटना टेक रिव्हर्स शॉट स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली लाईन लेंथ इथे मात्र सचिन यांच्याकडून वारंवार टाकले जाते. एक षटकार जर आपण सोडला त्या व्यतिरिक्त मात्र चांगलं षटक आतापर्यंत.
चला यावेळेस मात्र फलंदाज सरस ठरतोय, चेंडू जातोय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षण चांगलं होताना दिसतंय. दोन षटकांची समाप्ती, 12 रन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 रन होत आहे. येथून अजून 36 चेंडू शिल्लक असतील सामन्यामधले. सामन्यातले काही नियम आहे. 3 गोलंदाज असे असतील जे 2 ओव्हर कंप्लीट करतील आणि त्यानंतर मात्र 2 असे गोलंदाज असतील ज्यांना फक्त सामन्यात एकच षटक टाकण्यात येईल. त्या 2 गोलंदाजांचं ते पहिलं आणि शेवटचं षटक असेल. तर पहिल्या षटकानंतर मात्र आपल्याला पहिल्या षटकात सागर दिसले, त्यानंतर सचिन आणि आता वेळ आली आहे म्हणजे मयुरेश चौधरी यांची. तर रणनीती क्लिअर आहे की विकेट काढण्याचा प्रयत्न आहे. जशा 1-2 विकेट निघतील तशा मात्र त्या 2 गोलंदाजांच्या आपल्याला ओव्हर दिसतील ज्यांना मात्र सध्या तरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न आहे. मयुरेश चौधरी गोलंदाज, भारत प्रिंटर संघाचे एक महत्वपूर्ण खेळाडू आणि आपल्या या तेली प्रीमियर लीग पर्व 4थ्याचे पहिल्या ऑक्शनचे सर्वात महागडे खेळाडू, 72,000 पॉइंट्स मध्ये आपल्या संघात सामील केलंय भारत प्रिंटर्सने मयुरेश चौधरी यांना. चला यावेळेस मात्र फटका समोरच्या दिशेला येतोय. आकाश चेंडूच्या खाली दिसतंय, झेल पूर्ण केलेला आहे. ज्या कामासाठी मयुरेश यांना मात्र पाचारण करण्यात आलेलं होतं ते काम इथे मात्र मयुरेश यांनी केलं आहे आणि त्याला मात्र साथ लाभली आहे, ती म्हणजे आकाश यांची. आकाशात गेलेला चेंडू अतिशय अलगदरित्या आपल्या सुरक्षित हातांमध्ये पकडलेला आहे आणि या विकेट नंतर मात्र मैदानात जाताना आपल्याला दिसत आहेत जितेंद्र अप्पा व जितेंद्र चौधरी अप्पा हे देखील जळगाव पोलीस मध्ये आपली सेवा निभावत असतात. असा आपला हा तेली समाज जिथे आपण बघतो की सर्व दूर पसरलेला आहे. मयुरेश चौधरी घेऊन येतील पुढचा चेंडू, सामना करतील नवोदित जितेंद्र. जस्ट टॅप केला आणि चपळरित्या मात्र सिंगल पूर्ण केलाय आणि जितेंद्र चौधरी खेळाला अतिशय चांगल्या रीतीने जाणतात. कल्पना असते पूर्ण खेळाची. जाणून आहेत की 6 षटकांच्या व्यतिरिक्त 2 ते षटक असतील ज्यावर मात्र आपण हात उघडू शकतो. त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला सावधरित्या खेळताना दिसतील या षटकांमध्ये. तर मागील ज्या काळामध्ये जळगाव शहरातली आपण एक मोठी स्पर्धा बघितली होती, हिंदू प्रीमियर लीग. या स्पर्धेतले बेस्ट बॅट्समन म्हणून इथे मात्र त्यांची निवड झाली होती. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू जितेंद्र चौधरी ठरले होते आणि आज मात्र इथे आपल्या हॉटेल अतिथी संघाला योगदान देताना दिसत आहेत. मयुरेश यांची गोलंदाजी खरंच कौतुक करावं लागेल, कारण अतिशय छोटा असा रनअप आणि वेगवान अशी गोलंदाजी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. या षटकातून मात्र फक्त आणि फक्त 4 धावा आणि सोबत एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त झाली आहे. तर कुठे ना कुठे मात्र ज्या कामासाठी मयुरेश चौधरी यांना बोलवलं होतं ते काम मात्र मयुरेश आपल्याला करताना दिसले. आकाश यांनी एक रनिंग करताना एक चांगला झेल टिपला होता. आकाश आपल्याला तेव्हा दिसत होते लॉंग ऑनच्या दिशेला, लॉंग ऑफच्या दिशेकडून देखील खेळाडू येत होता, परंतु आकाश यांनी प्रॉपर कॉल दिला आणि दोन्ही हातांमध्ये मात्र झेल पूर्ण केला
आणि गोलंदाजीसाठी पुन्हा आपलं दुसरं षटक घेऊन येतील सचिन चौधरी. हे त्यांचं शेवटचं षटक असेल स्पेलचं. फुलर लेनचा बॉल होता, त्याला मात्र जागा बनवून पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, तेवढा फारसा काही यशस्वी दिसला नाही. दोन्ही एकमेकांसोबत बरेच क्रिकेट खेळले आहेत, त्यामुळे जाणून आहेत दोघांचीही कमजोर बाजू, दोघांचीही चांगली बाजू. तर चांगलं क्रिकेट खेळलं जातंय. आणि आपल्याला माहितीच आहे, भारत प्रिंटर आणि हॉटेल अतिथी तेली प्रीमियर लीगची सर्वात मोठी रायव्हलरी आहे. इतकी मोठी रायव्हलरी आहे की या रायव्हलरीला आपण जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर जगात सर्वात मोठी रायव्हलरी क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान आहे. 2 नंबरला ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड, 3 नंबरला आहे चेन्नई सुपर किंग्स वर्सेस मुंबई इंडियन्स, आणि 4 नंबरला जर कोणी असेल तर मात्र ते आहे भारत प्रिंटर्स वर्सेस हॉटेल अतिथी. यावेळेस मात्र शॉट अतिशय दमदार होता, स्विच शिट लगावला होता, पंचांचा इशारा येतोय 6 रन. षटकार मात्र इथे जबरदस्त आलाय. नरेंद्र यांच्या बॅटमधून हा षटकार येतोय. अतिशय चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत नरेंद्र. चला, षटकारानंतर मात्र सचिन यांचं दमदार असं पुनरागमन. यॉर्कर लेनचा बॉल टाकला होता, ज्याला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता नरेंद्र यांच्याकडून, परंतु बॅट आणि बॉल मध्ये ते कनेक्शन जर नाही झालं तर ऑन द स्टंप लाईन बॉलिंग टाकण्याचा आपल्याला हा फायदा असतो. चेंडू कधी जर मिस होतोय चुकूनही तर मात्र तो सरळ होतो बोल्ड. तर बघा, मी आपल्याला ते रायव्हलरी सांगत होतो की जगातली सर्वात 4थ्या नंबरची मोठी रायव्हलरी दिसते आपल्याला, भारत प्रिंटर्स वर्सेस हॉटेल अतिथी. तर हे दोनही तुल्यबळ संघ होते या स्पर्धेमध्ये. या संघांना मात्र विभागण्यासाठी इतर सर्व संघांची मागणी होती, सर्व खेळाडूंची मागणी होती. मोहन चौधरी आले आहेत फलंदाजीसाठी. यावेळेस मात्र पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असेल आणि पंच अतिशय योग्य निर्णय देतात. वाईड बॉल असेल, अतिरिक्त धाव. तर बघा, मयुरेश आणि सचिन यांचा जो स्पेल होता तो ज्यासाठी आणला होता ते काम ते आपल्याला करताना दिसत आहे. विकेट घेऊन आले दोन्ही जण प्रत्येक षटकात. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल धाव घेण्याचा देखील मनसुबा होता, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 2 गडी बाद. या षटकात देखील सचिन चौधरी यांच्या षटकात फक्त षटकारा व्यतिरिक्त 2 धावा आल्या आहेत. टोटल 8 धावा आल्या या षटकामध्ये आणि एक महत्वपूर्ण गडी देखील बाद झालाय. नरेंद्र यांच्या रूपात मोठी विकेट आलेली आहे. तर आपल्याला जी रणनीती दिसते, सागर यांचं षटक मात्र राखून ठेवण्याची रणनीती दिसते. मागच्या सामन्यात देखील आपण याच प्रकारची स्ट्रॅटेजी बघितली होती. मयुरेश आता मात्र त्यांचं षटक पूर्ण करतील आणि मग आपल्याला दिसेल ती कमजोर कडी. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस होईल पुढच्या षटकामध्ये. 24 धावा 2 गडी बाद. पुढच्या षटकात मात्र आपल्याला चला, विकेट येते. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टॉप एज लागलाय बॅटेचा आणि यष्टीरक्षक यांच्या हाती मात्र झेल जातोय आणि बाद होतील. यष्टीरक्षक सचिन चौधरी यांच्या हाती मात्र झेल येतोय
आणि सचिन यांच्या हातून मात्र झेल सुटेल असं आपण क्वचितच बघतो. महेश जात आहेत नवीन फलंदाज बॅटिंगची जबाबदारी सांभाळण्यासाठी. तर मात्र जितेंद्र चौधरी आप्पा आता मात्र बाद झालेले आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज महेश मैदानात पोहोचत आहेत. अख्खोई टप्प्याचा चेंडू होता. पुलर लेनचा हा बॉल होता आणि त्याला मात्र जस्ट टॅप केला होता कव्हर्सच्या खेळाडूकडून. या बॉलचं मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला होताना दिसतंय. मयुरेश चौधरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. महेश खेळतील त्यांच्या इनिंगचा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र फलंदाजापासून दूर. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल आणि वाईडच्या मदतीने मात्र धावसंख्या कुठे ना कुठे पुढे ढकलली गेली आहे. 25 धावा झाल्या आहेत. 3 गडी बाद आपल्याला दिसत आहेत. तर हॉटेल अतिथी संघ मात्र कुठे ना कुठे एक छोटी पार्टनरशिप करण्यावर मात्र भर असेल. कारण आतापर्यंत आपण बघितलं अतिशय मोठ्या धावसंख्या उभारत होती हॉटेल अतिथी संघ. आज मात्र कुठे ना कुठे 3 विकेट पडल्यामुळे थोडंफार असं चित्र बदललेलं दिसतंय. यावेळेस मात्र पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष जात आहे आपलं. पंचांचा इशारा काही वेगळं सांगतोय. नो बॉल +4. नो बॉल देण्यात आलेला आहे पंचांकडून. प्रीहिटचा बॉल ताकदने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटेची कड यष्टीरक्षक सचिन यांच्या हाती झेल. पण अजूनही सुरक्षित असतील कारण आपण रिस्क जी घेतली होती ती प्रीहिटच्या चेंडूवर घेतली होती. प्रीहिटच्या चेंडूवर आपण रिस्क घेत आहात तर हरकत नाही परंतु प्रीहिटच्या चेंडूचा आपण फायदा घेऊ इच्छितो. तो फायदा मात्र झालेला दिसत नाही संघाला. त्यानंतर मात्र इथे एक धाव येते. या एका धावेसोबतच मयुरेश यांचा असेल शेवटचा चेंडू. 32 धावा 3 गडी बाद. 32 धावांवर संघ पोहोचतोय. 3 गडी बाद झालेले आहेत. चला यावेळेस मात्र महेश यांनी बॅट फिरवली आहे आणि इतक्या ताकदीने फिरवली आहे की 6 रन मात्र नक्कीच मिळून जातील. तर महेश यांच्या बॅटमधनं आता येतोय हा षटकार आणि कुठे ना कुठे षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे जाते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा आणि या षटकातून मात्र आलेल्या आहेत 14 धावा. तर कुठे ना कुठे ती मध्ये 2 ते 3 षटकात जी गोलंदाजीने धावसंख्या दाबली गेली तिला मात्र या षटकात कुठे ना कुठे रिलीज होताना आपल्याला दिसतंय. मयुरेश यांच्या या षटकात मात्र 14 धावा आल्या आहेत. 5 षटकांची समाप्ती 14 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत 8 धावा एक्स्ट्राच्या मदतीने या धावसंख्येत ऍड झालाय. हॉटेल अतिथी संघ नक्कीच काही ना काही रणनीती करावी लागेल कारण इथून 18 चेंडू शिल्लक असतील. आणि नवीन गोलंदाज आपल्याला इथे इंट्रोड्यूस केलाय दुर्गेश. आणि दुर्गेश यांच्या नंतर मात्र आपल्याला सागर दिसतील त्यांच्या स्पेलचं शेवटचं षटक टाकताना. आणि शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा नवीन बॉलर इंट्रोड्यूस होतील. यावेळेस मात्र ऑफ साईडला जाऊन फटका खेळला होता. तेवढं मात्र फारसं चांगलं कनेक्शन नाही. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला दिसतंय. क्षेत्ररक्षणात मात्र काय होतंय ते बघण्यासारखं असेल. तर एक धाव वाचवली आहे
परंतु एक धाव जास्त दिली आहे असं वाटतंय. हलक्या हाताने हा फटका खेळला होता, सिंगल धाव मिळते. यावेळेस देखील एक धाव येते कव्हर्सच्या दिशेला. मोहन चौधरी बाद होतील. नवीन फलंदाज मैदानासाठी प्रवेश करतायत जयेश. जयेश यांचा होतोय प्रवेश. शेवटचा चेंडू असेल. 6व्या षटकाचा शेवटचा चेंडू दुर्गेश यांच्या मार्फत येताना आपण बघूयात. आकुडप्याचा चेंडू समोरच्या दिशेला पटका येतोय, पूर्ण ताकद दिशी मैदानाच्या बाहेर जातोय. हवाई फायर षटकारासोबत या षटकाची देखील समाप्ती होईल. एकावन्न धावा झालेल्या आहेत. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा, 4 गडी बाद. सागर चौधरी आपल्या वैयक्तिक स्पेलचं शेवटचं षटक असेल आणि सामन्यातल्या पहिल्या इनिंगचं मात्र हे शेवटून दुसरं षटक असेल. तर वेगाने मात्र बीट होताना दिसत आहेत. रफ्तार का कहर, बनराय जहेर आणि दोन्ही फलंदाजांमध्ये मात्र इथं गुप्तगू होताना दिसली. बघूयात या गुप्तगूचा काय फायदा होतो. चर्चा सत्र झालं एक छोटूस काही क्षणांचं. मैदानावर आपण बघतोय अतिशय चांगल्या प्रमाणात मात्र दव इथं आलेला आहे आणि हा चेंडू मात्र आपल्याला आपण बघतोय मयुरेश चौधरी यांना अडवताना. वाईड लॉंग ऑनला मात्र मयुरेश चौधरी क्षेत्ररक्षक म्हणून तैनात दिसत आहेत. आणि फटका मात्र हवेत आणि दवबिंदूचा हा एक परिणाम असतो आणि
ज्या प्रकारे आपण ग्राउंडला बघतोय तर मात्र असं वाटतंय की येथे आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे. इतक्या जास्त प्रमाणात मात्र दवबिंदू आपल्याला दिसतोय मैदानावर. तर जसं जसं वेळ पुढे जात राहील तसं तसं मात्र हा दवाचा प्रभाव अजून वाढत जाईल. त्यामुळे उद्याच्या फायनलच्या सामन्यामध्ये टॉस हा देखील खूप निर्णायक असेल, महत्त्वाचा असेल. कारण दवमुळे टेनिसचा बॉल हा शेवटचा बॉल 7व्या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि यानंतर मात्र 5व्या गोलंदाजाचं ते एक षटक बाकी असेल, ज्यावर मात्र धावा काढण्याचा मनसुबा असेल हॉटेल अतिथीचा. झेल पूर्ण करण्यात येतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला असलेले खेळाडू स्वप्नील यांच्याकडून मात्र हा झेल पूर्ण होतोय आणि या झेल सोबतच नवीन खेळाडू मैदानात जातील किशोर. जयेश यांची मात्र इनिंग संपताना आपण बघतोय. किशोर नवीन फलंदाज मैदानात. 7 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर 57 धावा. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 धावा. भारत प्रिंटर वर्सेस हॉटेल अतिथी. तर हा चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमारेषेकडे आणि यावेळेस मात्र पंचाचा इशारा येईल. षटकार. कॅच पकडण्यासाठी मात्र फिल्डर इंटरेस्टेड होते. पोझिशन देखील घेतली होती परंतु योगेश यांच्या हाताला चाटून चेंडू जातोय मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकारासोबत धावसंख्या पुढे जाते. 63 धावा होताना दिसत आहेत. स्वप्नील गोलंदाजी करतील. आणि यावेळेस मात्र दुसरा चेंडू लगातार दुसरा षटकार येतोय. स्वप्नील म्हणतील माझ्यासोबत नेमकं हे होतं काय आहे. कारण आपण पहिल्या सामन्यात बघितलं हेच चित्र, दुसऱ्या सामन्यात बघितलं हेच चित्र, तिसऱ्या सामन्यात सुद्धा आपण बघत आहोत हेच चित्र. तर हे चित्र 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 सगळं काही आहे खूप विचित्र. स्वप्नील मात्र काय करतात याचं मात्र आता असेल उत्तर द्यावं लागेल स्वप्नील यांना. मात्र आता आपल्या गोलंदाजीमधून तिसरा चेंडू, तिसरा षटकार येतोय. महेश तडेले द मॅन फ्रॉम भुसावळ 6 चेंडू 6 षटकार लगावतात का, बघण्यासारखं असेल. पहिल्या 3 चेंडूत तर मात्र अतिशय आदररित्या मात्र फटके लगावले. षटकार जाताना आपण बघितलं पहिल्या चेंडूवर मात्र नक्कीच जीवनदान मिळालं होतं योगेश यांच्याकडून. आणि सामना मात्र क्रिकेटचा आहे परंतु गार्डन वॉक आपल्याला दिसतोय अतिशय आरामात. तर धावबाद झालेले खेळाडू किशोर मात्र नाराज दिसत होते कारण त्यांना अपेक्षा होती 2 धावांची आणि दुसऱ्या बाजूला महेश यांनी मात्र नकार देऊन दिला. तर अशा छोट्या छोट्या मुवमेंट्स घडत असतात परंतु यातूनच मात्र आपला संघ हा बनत असतो. तर चला
रायव्हलरी मात्र इथं झालेली आपल्याला दिसते. 3 षटकारांनंतर मात्र महेश याला पाठवलंय. त्रिफळाचीत झालेत महेश. 75 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी असेल. 8 षटकांची समाप्ती होईल या चेंडू नंतर मात्र. रुपेश यांच्या रूपात नवीन फलंदाज मैदानात. तर रुपेश यांच्यावर मात्र आता नजर असतील. शेवटच्या चेंडूला कशा रीतीने खेळून मात्र इथे सामन्याची समाप्ती करता. रुपेश डाव्या हाताचे फलंदाज. स्वप्नील मात्र शेवटचा चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर रेडी. यॉर्कर बॉल होता, बीट झाले होते आणि 22च्या स्वरूपात रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी मात्र बाद दिलेलं आहे. तर 75 धावा, 76 धावांचं लक्ष असेल भारत प्रिंटर संघाला. 48 चेंडूत 75 धावांचं लक्ष असेल. 48 चेंडूत 75 धावांचं लक्ष. आज आपण दुपारच्या सत्रात बघितलं होतं, भारत प्रिंटर संघाने एक भलं मोठं लक्ष देखील चेस केलं होतं, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान होतं सचिन, मयुरेश आणि एक खेळाडू ते ज्यांनी एक छोटा कॅमिओ खेळला होता. एका षटकात बऱ्याच धावा वसूल केल्या होत्या. आकाश यांच्याकडून तो कॅमिओ आला होता. अतिशय दमदार फलंदाजी केली होती आकाश यांनी आणि त्याला मात्र योगेश यांची देखील साथ होती. तर आता मात्र या चेसमध्ये देखील अशाच प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे. तर दुसरीकडे हॉटेल अतिथी संघ. हॉटेल अतिथी संघ स्पर्धेतला एक सर्वात सक्सेसफुल संघ आहे. आतापर्यंत 2 सामने खेळले, दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आता साखळी सामन्यांमधला हा शेवटचा सामना असेल.
महेश, और महेश का सामना करेंगे क्रिस। चेतन भाऊ चौधरी या संघाचे कर्णधार नक्कीच त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये अतिथी ग्रुपने आतापर्यंत फर्स्ट, सेकंड आणि थर्ड सर्व ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. बॅट्समन रेडी, गेंदबाज तैयार है, स्कोरर तैयार. पहली गेंद और यहाँ पर गेंद को पुल कर दिया था, लेकिन काफी अच्छा कैच को लपका है, बेहतरीन कैच को लपका है. और क्रिस का कैच को लपका है किशोर ने. राशि भविष्य देखा जाए तो दोनों की राशि एक ही है, लेकिन क्रिस पर भारी पड़ी किशोर की राशि. अभी बल्लेबाजी के लिए आए हैं सचिन चौधरी, सामने गेंदबाजी करेंगे महेश चौधरी. काफी शानदार जानदार मुकाबला. चेतन चौधरी के कप्तानी में अतिथि की टीम काफी बढ़िया प्रदर्शन करती हुई यहां पर. और इस बार लॉफ्टेड शॉट को लपकाया है, और ये 6 रनों के लिए बेहतरीन गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थी, सीधा खेल दिया इसे 6 रनों के लिए. अपने इरादे स्पष्ट करते हुए और इस बार पटकी हुई गेंद पुल कर दिया इसे, शानदार गेंद आगे, बल्ले फील्डर पीछे और पैर से रोका है. देखना होगा, अंपायर का इशारा आना अभी बाकी है. निश्चित तौर पर तीसरे अंपायर की तरफ जाएंगे. शॉर्ट पिच गेंद थी, उसे पुल कर दिया था. काफी बेहतरीन. और यहां पर सेफ है शायद 2 रन. और यहां पर तीसरे अंपायर द्वारा जो परीक्षण किया गया, निरीक्षण किया गया, उससे पता चला कि यह सेफ है. काफी अच्छी फील्डिंग करते हुए किशोर अपने टीम के लिए 2 रन बचाए. और इस बार शॉर्ट पिच गेंद थी, इसे कट कर दिया है. और यहां पर मिस फील्ड, जो यहां पर ओस की वजह से स्लिप हुए थे. तो फिर से एक बार थर्ड अंपायर की तरफ जाएंगे. और इस बार सीधा बढ़िया बल्लेबाजी करते हुए स्ट्रेट में खेली हुई गेंद बॉलर के सर के ऊपर से 4 रनों के लिए अपने इरादे स्पष्ट करते हुए सचिन चौधरी पावर प्ले का फायदा उठाते हुए, उन्हें पता है कि अगर इस मैच को जीतना है तो निश्चित तौर पर एक अच्छे रन रेट से जीतने के बाद
माइंड गेम खेलते हैं, उन्हें पता है लीग मैचेस का महत्व, रन रेट का महत्व। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए एक छक्का, उसके बाद में दो डबल्स और उसके बाद में फिर से एक चौका आता हुआ। हल्के हाथों से खेला, डिफेंस किया, अपने ही फॉलो थ्रू में फील्ड करते हुए। ओवर की समाप्ति, एक ओवर के समाप्ति के बाद 14 रन, एक विकेट के नुकसान पर काफी बेहतरीन गेंदबाजी की शुरुआत की थी। इस ओवर में पहली गेंद पर विकेट गिरा। 42 गेंदों में अभी भी 62 रनों की आवश्यकता है। और यहां पर अभी गेंदबाजी की कमान संभालेंगे मोहन, जागो मोहन प्यारे। ऐसे हमारे मोहन, देखना है किस तरह से कमबैक करते अपने टीम के लिए। अतिथि की टीम जहां पर 2 मुकाबले जीत चुकी है और पहले नंबर पर है, वही भारत प्रिंटर्स की टीम यह मुकाबला जीतकर और इस बार बेहतरीन गेंद, अच्छी गेंदबाजी करते हुए यहां पर, और भारत प्रिंटर्स की टीम यहां पर जीतकर अपनी जगह पक्की करेंगी और ऊपर पायदान आना चाहेंगी। और इस बार गेंद को घुमाया था, यॉर्कर लेन की गेंद थी, सागर कुछ समझ नहीं पाए। बैक टू बैक 2 डॉट बॉल, और निश्चित तौर पर डॉट बॉल मुसीबतें बढ़ाएंगी भारत प्रिंटर्स की। लेकिन ये क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, कुछ भी हो सकता है। फिर से इस बार शॉर्ट पिच गेंद थी, पुल करना चाहते थे, गेंद थोड़ी नीचे रही, ऑफ स्टंप के बाहर से गेंद निकलते हुए विकेट कीपर के हाथों में। काफी अच्छी वापसी, 3 गेंदे, तीनों डॉट गेंदे। पावर प्ले की ओवर है, निश्चित तौर पर बेहतरीन गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए मोहन। और इस बार रिवर्स स्वीप इंप्रोवाइज करते हुए शॉट को और 4 रन हासिल किए यहां पर सागर चौधरी के बल्ले से आता हुआ यह शानदार जानदार चौका। और अच्छी वापसी करते हुए सागर चौधरी अपनी टीम के लिए। और इस बार फिर से शॉर्ट पिच गेंद थी, उसे उठाकर खेल दिया है 6 रनों के लिए। और इसे कहते हैं कमबैक करना। 3 डॉट गेंदों के बाद में आया है एक चौका और उसके बाद में एक बढ़िया शानदार छक्का। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए सागर चौधरी कप्तानी पारी करते हुए। इस ओवर की आखिरी गेंद होंगी। रफ्तार पकड़ी है भारत प्रिंटर्स ने। और इस बार उठा दिया है शानदार जानदार छक्का, फिर से एक बार। दोन षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा, एक गडी बाद. या षटकातून आलाय 16 धावा. पहिले 3 चेंडू डॉट बॉल, त्यानंतर मात्र चौकार आणि लगातार 2 षटकारांसोबत षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा, एक गडी बाद. येणाऱ्या 36 चेंडूत 46 धावांची आवश्यकता असेल
आवश्यक धावगती आपल्याला दिसते 7.67. परंतु अतिशय चांगल्या फरकाने हा सामना मात्र जिंकण्याचा हेतू दिसतोय. महेश तडेले पहिल्या षटकात 14 धावा मोजल्या होत्या, एक गडी बाद केला होता. या षटकात मात्र पुन्हा येतील तिसरं षटक असेल संघाचं आणि वैयक्तिकच्या या स्पेलचं मात्र असेल शेवटचं षटक. चला सचिन चौधरी यांची मात्र विकेट मिळते. कॉट बिहाइंड होताना आपल्याला सचिन चौधरी दिसत आहेत. यष्टीरक्षक नरेंद्र यांच्याकडे मात्र जेल सोपवून वापस परत आहेत सचिन चौधरी. तर कुठे ना कुठे मात्र वेगाच्या गतीने जो सामना संपवायचा होता त्यामध्ये मात्र ब्रेक लगावण्यात यशस्वी ठरले महेश. चला सुरुवात करायची. पुन्हा एकदा आकाश खेळतील नवीन चेंडू. फुल टॉस बॉल, त्याला मात्र कव्हर्सच्या दिशेला पाठवण्याचा प्रयत्न होता. चेंडू पकडतोय बॅटीची बाजूची कड, डॉट बॉल असेल. पहिल्याच चेंडूवर आपण बघितलं सचिन यांची मोठी विकेट आली, त्यानंतर मात्र 2 लगातार डॉट बॉल येत आहेत. तर कुठे ना कुठे धावगतीला ब्रेक लागलेला आपल्याला दिसतोय. हलक्या हाताने हा फटका खेळला होता. सिंगल धाव मात्र पूर्ण करतायत पडून. सिंगल सोबतच सागर जातील आता स्ट्राईकला. तर स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा. षटकातला शेवटचा चेंडू महेश यांच्याकडून येतोय. तर या षटकातून मात्र आले एकच धाव. एकच धाव या षटकातून आली आहे. 31 धावा 2 गडी बाद. अतिशय उत्कृष्ट असं महेश यांचं हे षटक, ज्यामध्ये सचिन चौधरी यांची विकेट देखील आली. धाव मात्र फक्त एकच आली आहे. 30 चेंडूत 45 धावांची आवश्यकता असेल. सचिन इज बॅक इन पवेलियन आणि इथे मात्र आपल्याला सागर खेळताना दिसत आहेत. त्यांच्या सोबतीला आहेत आकाश. मयुरेश चौधरी अजूनही पवेलियन मध्ये असतील.
चला यावेळेस मात्र आकाशने दमदार अशी बॅट फिरवली. एक्स्ट्रा कव्हर्स, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला हा चौकार जातोय. षटकाराचा इशारा येतोय पंचांकडून. जितेंद्र चौधरी अप्पा. पहिला चेंडू मात्र हलक्या हाताने फेकला होता, त्याला मात्र दोन्ही हातांनी कबूल केला, तो म्हणजे आकाश यांनी. षटकार आलाय पहिल्या चेंडूवर. यावेळेस स्विचेट पॉइंटच्या वरून जातोय, सीमा रेखा पार चेंडू. पंचांचा इशारा काय ते बघणं महत्वाचं असेल, आणि पंचांचा इशारा येतोय 4 रन. व षटकारानंतर चौकार. आकाश यांनी मात्र इथे रन वसूल केले. मागच्या षटकात थोडेसे अनकम्फर्टेबल नजर, म्हणजे त्यांचा कम्फर्टेबल वाटत होते. मागच्या षटकात अनकम्फर्टेबल वाटत होते, या वेळेस मात्र पूर्णपणे कम्फर्टेबल दिसत आहेत. आणि या फटक्यासोबत मात्र एक धाव निघेल. सागर चौधरी जाते स्ट्राईकला. 42 धावा, 2 गडी बाद. यावेळेस मात्र सागरने गॅपला भेदण्याचं लक्ष ठेवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, सिंगलच धाव मिळेल. आकाश चौधरी पुन्हा येतील एकदा स्ट्राईकला. 43 धावांवर पोहोचतोय संघ. 2 गडी बाद झालेले आहेत. रिव्हर्स शॉट खेळलाय. यावेळेस मात्र पूर्णपणे कम्फर्टेबल दिसलाय, आणि बोलताना मी स्वतः देखील कम्फर्टेबल दिसलाय मला तरी. सगळ्यात महत्वाचं तर एक चेंडू बाकी असेल. 47 धावा आतापर्यंत आपल्याला दिसत आहेत. 25 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता असेल तर कुठे ना कुठे मात्र मोठा विजय मिळवून गुणतालिकेत वरच्या दिशेला जाण्याचा मनसुबा दिसतोय भारत प्रिंटर संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला मात्र हॉटेल अतिथी धाव रोखण्याचा प्रयत्न करतोय, परंतु धावांचा ओघ मात्र काही कमी होत नाहीये. यावेळेस मात्र पंचांचा इशारा, वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते, म्हणजेच 25 चेंडूत मात्र आता आवश्यक असतील 28 धावा. चला यावेळेस मात्र उंच पटका खेळलाय, जेल देऊन वापस जावं लागेल आकाश यांना. आणि जे महागडं षटक असं ठरत होतं त्याला मात्र विकेटच्या स्वरूपाने एक चांगलं षटक बनवलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा, 3 गडी बाद. 24 चेंडूत 28 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज मैदानात जाताना आपल्याला दिसत आहेत. द बेस्ट फिल्डर ऑफ उत्तर महाराष्ट्र, मयुरेश चौधरी. या स्पर्धेतला सर्वात महागडा खेळाडू मयुरेश चौधरी. 72,000 पॉइंट्स मध्ये तब्बल भारत प्रिंटर या संघाने त्यांना आपल्या ताफ्यामध्ये सामील करून घेतलेले आहे.
त्या दरम्यान आपण पंचांचा इशारा बघतोय, वाईड बॉल. अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते. चला यावेळेस मात्र फटका हवेत जाताना दिसतोय आणि सर्व क्षेत्ररक्षक मात्र बघत असतील आकाशाकडे. नो बॉल प्लस षटकार येतोय, फ्री हिट येणार. छप्पन्न धावा, 3 गडी बाद, 23 चेंडूत 20 धावांची आवश्यकता असेल. चला यावेळेस देखील समोरच्या दिशेला मात्र येतोय उत्तुंग असा षटकार. लॉंगॉनच्या सीमारेषेकडे हा जातोय षटकार. बासष्ट धावा, 3 गडी बाद, 14 धावांची आवश्यकता असताना चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेकडे. पंचांचा इशारा येतोय 4 रन आणि इथून मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त आता 10 धावांची आवश्यकता असेल. या षटकातले 3 चेंडू मात्र अजूनही यायचे बाकी असतील का याच षटकात मात्र सामना संपून जाईल हे बघणं मात्र नक्कीच मनोरंजक असेल, रोचक असेल. समोरच्या दिशेला येतोय फटका 4 रनांसाठी. हा शॉट अतिशय तीर कमान मधून निघालेल्या बाणाप्रमाणे मात्र हा शॉट होता. त्या दरम्यान आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय लॉंग ऑनच्या खेळाडूकडून. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता असतील. स्ट्राईकला असतील मयुरेश. या षटकातला असेल शेवटचा चेंडू. विजयासाठी आवश्यक फक्त आणि फक्त 5 धावा आणि फटका मात्र फसलेला दिसतोय. क्षेत्ररक्षक जातोय, क्षेत्ररक्षक होते आप्पा. चेंडूच्या खाली मात्र अतिशय नजर जमवून येत होते परंतु झेल सुटलेला आहे. पंचांचा इशारा येतोय, षटकाची होते समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावा. विजयासाठी फक्त आणि फक्त मात्र 4 धावांची आवश्यकता असेल. 4 धावा आपल्याला करावे लागतील आणि 4 धावांसोबतच मात्र आपण आपलं प्ले ऑफचं स्थान मात्र निश्चित करणार आहे. निश्चित असणारच कारण आता आपण विजयाच्या अगदी समीप पोहोचलेले आहात. इथून जरी आपण हा सामना हराल तरी देखील आपलं क्वालिफाय मधलं स्थान मात्र निश्चित राहील. चला फटका जातोय सीमारेषेकडे. पंचांचा इशारा येतोय 4 रन आणि या चौकारासोबतच सामना संपतोय. सर्वांच्या नजरा असतील त्या म्हणजे पॉइंट्स टेबल कडे.
चला पॉइंट टेबल मात्र इथं अपडेट होताना दिसतोय. हॉटेल अतिथी संघ 1 नंबर